तर राम राम मंडळी, स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये. तर आज ना विषय थोडा वेगळा असे भावास्वन. तर आता ते तुम्ही विचार करत राहणार हौसाला आयराणी मग का बोल राही ना, कारण की विशेष तसा शे ना भावास्वन. मी जाय राहिनो अशा गावले जिथे आयराणी भाषा बोली जास, म्हणजेच आमना खानदेशमा. आईच्या गावात आई मला आयराणी काही येत नाही एवढी प्रॉपरली, पण मी ट्राय करतो कारण की यायला तर पाहिजे. ट्राय करस गाडी मग भरली तर पेट्रोल ढसा ढसा आणि निघणू त्या गावले वरणबट्टीन वांगानी भाजी खावाले. अरे तुम्ही विचार करा ना, हाऊ वरणबट्टीनं नाव लिहि राही ना, म्हटलं हाऊ जाई राही ना जळगावले. बराबर भावानं मी जाई राहिनो जळगावले, सगळं ठीक आहे. पण प्रत्येक गाडीमध्ये मिडल क्लासच्या गाडीमध्ये तुम्हाला एक गोष्ट नक्की दिसेल, ती म्हणजे हे असे कपडे सुकलेले. पहिले जागा सगळ्यांना नसली तरी चालेल, पण हे कपडे सुकायला जागा स्पेशल असायला पाहिजे. तर विषय झाला, भूक लागली कारण की दुपारचं निघालो होतो. तर आम्हाला एक हॉटेल सापडलं, एकदम मस्त हॉटेल आहे. हॉटेलचं नाव होतं सुख सागर. भारी होतं हॉटेल, तिथलं ॲम्बियन्स पण भारी वाटलं. आम्ही गेलो तिथे जेवण करायला कारण की कडाक्याची भूक लागली होती. भारी वाटलं इथं जेवण करून. आणि आम्ही मागवलं होतं, काय मागवलं होतं काय मला काय आठवत नाही, पण बरं वाटलं, भारी वाटलं. आणि मला एक गोष्ट इथे दिसली, ती म्हणजे इथे विठू माऊलीची छान अशी मूर्ती ठेवलेली होती. म्हणजे याला म्हणता येईल तुळशी वृंदावन होतं. भारी वाटलं ते बघून. आणि त्यानंतर मला एक गोष्ट दिसली, ती म्हणजे या विहिरीमध्ये चिमण्यांचा आवाज एकदम जबरदस्त येतो भावांनो. तिथे चिमण्या, खूप साऱ्या चिमण्या होत्या. त्यांचा आवाज ऐकून म्हणजे किती वर्षांनी मी या चिमण्यांचा आवाज ऐकला, कारण की आपल्यासारख्या शहरांमध्ये चिमण्यांचा आवाज ऐकायला भेटत नाही, कारण की एवढी डेव्हलपमेंट झालेली आहे ना. असो, फायनली मी पोचलो माझ्या फायनल डेस्टिनेशनला, म्हणजेच गावाला. म्हणजे जळगाव आधीचं पाळदी हे गाव होतं, तिथे आम्हाला जायचं होतं. भावांनो, आत्ता रात्रीचे 7:30 वाजले आणि तिथली लोक बघशांना काहीच चहलपहल दिसत नाही. चायला शहरामध्ये ना लोक 12-12 वाजेच्या जागे असतात. इथे तर मी आलो फायनली त्या कार्यक्रमाला जिथे आम्हाला जायचं होतं. म्हणजे मामाची मेहंदीचा कार्यक्रम होता. आणि तिथे मी बघितलं की आजी अशा भारी नाचत होत्या ना, म्हणजे आजींचं वय असेल 70च्या आसपास असेल. आणि आजी म्हणजे एवढा झकास नाचत होता. चायला आपण तिसी चालू झाली आणि असं हाडकं हुडकं दुखायला लागले. आणि ह्या आजी बघा जबरदस्त नाचत होत्या. ते बघून विशेष वाटत होतं, म्हणजे काय कमाल आहे यार, जबरदस्त. सो हेच कार्यक्रम बघून आजचा विषय संपवतो. जय महाराष्ट्र.